आता म्हणजे 4-2 गाव आहेत त्यातले पूर्ण लोक नाहीत त्या गावामधले. 4-2 जे नेत्यांचं आहे, राजकीय नेत्यांचं ऐकणारे लोक आहेत का, ते लोक फक्त पुढे येऊन हे बाईट देतात. मी गडावर गेलो मग हे ट्रस्टीला माहित पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे की कोण पैसे खाते म्हणून. हे ट्रस्ट त्यांनाच माहित असतं ना, बाबा आणि हे ट्रस्ट. हे सर्वसामान्य आम्हाला तुम्हाला तर माहित नाही त्याच्यामध्ये काय होतं. तर त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे त्यांनी की इथं पैसा जातोय म्हणून. त्यांच्याकडे करोड रुपयांच्या गाड्या आहेत, घोडे बंगले, काय कमतरता आहे मग त्यासाठी करायचे सगळं. त्यांना कमी पडता म्हणजे आता कोटी असले त्यांना 2 कोटी पाहिजे, 2 कोटी असले 10 कोटी पाहिजे. त्यांना काही काही लोकांना गडावर राजकारण करून पैसा कमायचा आहे. तुम्हाला मोगाच काय झालं, हे पैसा कमविण्यासाठी चाललंय. सर्वसामान्य जनतेचं काही याचं घेणं देणं नाही. त्या पंचक्रोशीचं एक श्रद्धास्थान आहे जिथं धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं, नारायणगड. त्या नारायणगडाला लोक फार आदर्श मानतात. कुठलाही शुभकार्य असेल किंवा मग काही नवीन घेतलेली वस्तू असेल, मग त्यात कार असेल किंवा मग घराची उज्ज्वल पूजा असेल, त्या मठाधिपतीच्या किंवा मग त्या बाबांच्या हस्ते करतात लोक. ते केल्याशिवाय कुठल्याही शुभ कामाला इथले लोक सुरू करत नाहीत. याच गडाचा एक वाद आहे आणि तो अंतर्गत वाद आहे. आता खरं तर हा वाद बाहेर येणं हे दुर्दैवी गोष्ट आहे. तो एक कुटुंबासारखा गड आहे आणि तिथं कुटुंबाचे जे काही सदस्य असतील, तो जरी धर्मादाय संस्थेकडून ह्या गडावर काही नियंत्रण असलं तरी एक ते ट्रस्ट म्हणून तिथलं कुटुंबाचंच आहे. त्या कुटुंबातले काही वाद आहेत, तिथले काही लोक या गडाच्या कामाच्या स्वरूपामध्ये किंवा मग तिथून काही मिळवण्याच्या प्रकारामध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि 2-3 बैठका झाल्यात. वाद मिटायला काही तयार नाहीत. त्या ट्रस्टीमधले 2-3 लोक जे आहेत त्यांच्या काही मिळकती, काही हरकती आहेत. या सगळ्या गोष्टीवरून वातावरण निर्माण झालेलं आहे. भक्तगण जे आहे ते गडासोबत आहेत, कुणी त्या लोकांसोबत आहेत. या सगळ्या गोष्टींमधून काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान गडावर किती तुमची बोला, काही अडचण नाही, किती श्रद्धा भगवान गडावर, नारायणगडावर आहे, माफ करा, आणि कसं तुम्ही त्याच्याकडे पाहताय, तुम्ही काय म्हणून नारायणगडाकडे पाहताय? नारायणगड आमचा स्वाभिमान आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि बाबा सांगतील तीच पूर्व दिशा असणार आहे सर्वांसाठी आणि समाजाची. याच्यामध्ये फक्त जे काही राजकारणी लोक घुसलेले आहेत, जे म्हणजे ट्रस्टमध्ये आहेत ते, पण ट्रस्टमधले लोकच हे लोकांना समज भडकावतात. आज समज 4 महिने झाले घोषणा करून उत्तराधिकाऱ्याची. मग त्या 4 महिन्यानंतर समज ज्या दिवशी घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लोकांनी तिथं जायला पाहिजे होतं बाबाकडे. 4 महिने लोक तिथं गेलेले नाहीत. मग आजच लोक तिथं का चाललेत? कारण ह्याचा एक म्हणजे प्रकरण दुसरंच आहे. फक्त आता त्यानं काही ना काही करून म्हणजे लोकांना हे करायचं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 महिन्यापूर्वीच हा निकाल लागलेला आहे किंवा मग नाव घोषित झालेलं आहे. नाव घोषित लोकांना कोणी फूस लावते आणि लोक तरी का ऐकावं लोकांनी? नाही, लोक ऐकत नाहीत. ठराविक 4-2 गाव आहेत आणि हा गड काय 4-2 गावाची मक्तेदारी नाहीये. हा पूर्ण जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचे पूर्ण धाकटी पंढरी म्हणून आपण ओळख आहे आपल्या गडाची. मग हे असे 4 आणि 2 गावाचं म्हणण्याने होणार नाही ना. मला मी तिथेही हाच प्रश्न विचारला आणि सगळीकडे हाच प्रश्न विचारेल मी, की जे कोणी लोक आहेत, आता तुम्हाला मी बोलत असताना सुरुवातीला उल्लेख केला, मी करण्यापेक्षा सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांना माहिती आहे की आदर्श गड आहे, तिथल्याशिवाय आमच्याकडे काही गोष्टी चालत नाहीत. असं असताना काही लोक गडाच्या विरोधामध्ये जात आहेत. त्यांना अशी भीती काही वाटत नाही का, किंवा मग आपण थोडीशी चूक करतोय, श्रद्धेच्या विरोधात जातोय, आपल्या गडाच्या विरोधात, असं काही वाटत नाही त्यांना? नाही, लोकांना काय आहे, काही लोक जे राजकारणाच्या आहारी गेलेले असतात त्यांना या बाकीच्याचं काही घेणं नसते. आता म्हणजे 4-2 गाव आहेत त्यातले पूर्ण लोक नाहीत त्या गावामधले. 4-2 जे नेत्यांचं आहे, राजकीय नेत्यांचं ऐकणारे लोक आहेत का, ते लोक फक्त पुढे येऊन हे बाईट देतात. मी गडावर गेलो, 2-3 रस्त्याने गेलो, म्हणजे 2-3 वेळा मी गेलो, तर 2-3 रस्त्याने गेलो होतो. आता जाताना मी या रस्त्याने गेलो. आता तुम्ही कदाचित याच रस्त्याने जात असाल. या रस्त्याची इतकी बस्तर हालत आहे सगळीकडे, म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे कळत नाही. असं असताना लोकप्रतिनिधींनी असतील किंवा मग जे कोणी या गडावर वाद घालतायत त्या लोकांनी रस्ता करण्याचा प्रयत्न तर केलाच नाही, मात्र तिथले विकास कामाला कुठेतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. कितपत योग्य आहे? म्हणजे जोपर्यंत म्हणजे गडावर 25 कोटीचा निधी नव्हता तोपर्यंत 4 महिने झाले याला काही नाही. पण जो आत्ता जे टेंडर निघलं 25 कोटीचं, त्या 25 कोटीच्या टेंडर पासून हा वाद निर्माण झाला. टेंडर त्यांना मिळायला हवं होतं अशी त्यांची, काही ट्रस्टींना मिळायला पाहिजे होतं, त्यांची अशी इच्छा होती. पण बाबांनी समज गडाचा फायदा बघितला आणि एक दुसऱ्या व्यक्तीला ते टेंडर दिलं गेलं. समज ट्रस्टीच्या यादीपेक्षा व्यतिरिक्त दुसऱ्याचं टेंडर आहे. म्हणजे ट्रस्टी मधल्याला कोणाला दिलेलं नाही बाबांनी, पण जो तिसरा माणूस आहे तो गडाचा काहीतरी फायदा करून देणार होता असे, आणि ह्या ट्रस्टींना बोलावून तो निर्णय घेतलेला आहे बाबांनी. म्हणजे बाबांनी असं एकटा निर्णय घेतलेला. जे कोणी 2 सदस्य आहेत, मग ते गवती असतील किंवा मग सिंह जाधव असतील, यांनी आज माध्यमांनी प्रतिक्रिया देत असताना त्यांनी असंही म्हटलं की बाबा गडाची जी काही मिळकत आहे किंवा मग जो निधी आहे तो आम्ही कोणाला 1 रुपया खाऊ देणार नाही. असं काही होतंय गडामध्ये काही पैसे? नाही, असं होत नाही. मग हे ट्रस्टीला माहित पाहिजे ना.
त्यांनी सांगायला पाहिजे की कोण पैसे खाते म्हणून. हे ट्रस्ट त्यांनाच माहीत असताना बाबा आणि हे ट्रस्ट हे सर्वसामान्य आम्हाला तुम्हाला तर माहीत नाही त्याच्यामध्ये काय होतं. तर त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे त्यांनी की इथं पैसा जातोय म्हणून. ट्रस्टी ही जी काही यादी आहे ट्रस्टींची याच्यावर पॉलिटिकल लीडर्स नसतील तर नाही. हा ना, मग तेच म्हणणं आहे. नसायलाच पाहिजे असं जर वाटलं असं झालं समजा. सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे की ट्रस्ट मध्ये राजकारणी माणूस नसावा. वारकरी संप्रदायातले जे लोक असतील, सर्वसामान्य लोक असतील, अशा लोकांना तिथं संधी द्यायला पाहिजे. पॉलिटिकल लीडर नकोच, पॉलिटिकल लीडर नको. असे वाद आहेत. कशी परिस्थिती आहे आणि तुमचं आज काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही गडाचे भक्त आहात, निस्सिम भक्त आहात, नेहमी तुम्ही त्या ठिकाणी वारीला जात असता, दर्शनाला जात असता. आज जे काही वातावरण सुरू आहे काय वाटतं, भावना काय आहे? हे वातावरण चालू आहे फक्त पैशासाठी वातावरण आहे. म्हणजे सर्वसामान्य जे भक्तगण आहेत काय भक्तगणाचं काय नाही. बाबाचा जे आदेश आहे, बाबाने जे निवडलं आहे, बाबा इतकी अक्कल आहे घ्या लोकाला आहे का नाही ना. मग हे जे काय स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी तुम्ही हे ट्रस्टी झालेत आणि ट्रस्टी होऊन त्यांना गडाच्या माध्यमातून पैसा कमावायचा होता आणि ते बाबांनी कमवून नाही दिला समजा. थोडक्यात ज्यांनी काय गडाला 2 रुपये समजा तुम्हाला मला दिलं ते काम आणि मी जर गडासाठी 2 रुपये देत असेल तर त्याला द्यायला पाहिजे. देतानी ही सगळी ट्रस्टी होती ना, त्या टायमाला हे झोपी गेले ते लोक. हे 4 लोकांना काय केलं हे राजकारण तुम्हाला माहिती. राजकारणी लोक पुढारी म्हणजे काय म्हणजे पुढारीच्या पुढून गाडाच्या मागून जाऊ नये हे अशी कथ आहे का मराठी म्हणणं. तेच तुमचा व्यवसाय काय, तुम्ही काय व्यवसाय शेती करतो आम्ही, दुसरा काय आमचा व्यवसाय. तुम्हाला उद्या गडावरून काही फरमान आलं 2 रुपये आणून द्या, देता का तुम्ही? देतोच ना, काही बाबाने सांगितलं ते करतो आम्ही. दिलेले हो. तुम्हाला काय म्हणजे तुमची परिस्थिती काय आहे? किती जमीन आहे तुम्हाला? घर गाडी बंगला काय आहे? आम्हाला काय 4 एकर जमीन आहे. काय घर गाडी बंगला काय नाही, साधं आहे. तरी तुम्ही त्या ठिकाणी गडावर जाता, 2 रुपये मागितले देता. पण मला अशी माहिती आहे की ज्यांनी हे वाद घातले त्यांच्याकडे करोड रुपयांच्या गाड्या आहेत, घोडे बंगले. काय कमतरता आहे मग त्यासाठी करायचे सगळं? त्यांना कमी पडता म्हणजे आता कोटी असले त्यांना 2 कोटी पाहिजे, 2 कोटी असले 10 कोटी पाहिजे. त्यांना काही काही लोकांना गडावर राजकारण करून पैसा कमायचा आहे. तुम्हाला मोगाच काय झालं, हे पैसा कमविण्यासाठी चालले. सर्वसामान्य जनतेचं काही याचं घेणं देणं नाही. जे भक्त आहेत, जे सेवा करतात, आमच्या गावचे माणसं ते दर एखाद्या सेवा व्हायला आमच्या गावातले 2 पिकअप जातील. 25 ते 30 लोक 1 रुपया न घेता काय नाही. जी गडाची सेवा बाबाची सेवा म्हणून लोक करतात. आमच्या इकडच्या लोकांना ते पैशासाठी काही घेणं देणं नाही. जे पैसे ज्याला कमायचे त्यांचा वाद घेऊ. बरं, यामध्ये मी आता यांनाही प्रश्न विचारला आणि मी हे पुढे विचारणार, माझ्या माध्यमातून विचारणार. या गडावर जर समजा धार्मिकच लोक असले, बरं तेही धार्मिकच असतील समजा ट्रस्टी, पण ते राजकारण विरोधी पॉलिटिकल लीडर्स नसले पाहिजेत असं हो तसंच पाहिजे. मागणी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करा. 100% तिथं राजकारणी माणूस ज्याचा राजकारण ते ग्रामपंचायत जरी लढलेला असला त्याला बिलकुल म्हणजे त्या ट्रस्टीमध्ये नाही घ्यायला पाहिजे. ट्रस्टीमध्ये कोण पाहिजे? माळकरी, जे की सप्त्यात नारळी सप्ताह जे असतो ते सप्त्यात 7 दिवस 8 दिवस त्याने टाळ घेऊन उभा राहिलेलं पाहिजे त्या लाईनमध्ये. त्यांनी ती सेवा केली पाहिजे. नसताना ते पैसे कमायसाठी राजकारणी लोक कशाला हो? या राजकारणी लोक आणल्यापासून तर गडाची बिजे चाललंय. हे राजकारणी लोकांनी जे काय राज्यात चालू देशात चालू का ते बी त्यांनी गडाव करण्याचा प्रयत्न केला. हे पैसे कमविणारे लोक नसले पाहिजे, निस्वार्थीपणाने म्हणजे सेवा करणारे लोक पाहिजे. गड म्हणजे हे आमचं दैवत आहे. आम्ही पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी नारायणगडाला गेलो तर पंढरपूरचं दर्शन घेतलं तर आमच्या जीवाला आत्म्याला वाटतंय. मग तितकंच श्रद्धा आहे आमची. जेवढी पंढरपूरवर आहे तेवढीच नारायणगडावर सुद्धा आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जे कोणी लोक आहेत, जे कोणी समजा टेंडरच्या याच्यावर वाद घालतायत, फार मान उंच करून उंचावून बोलतात. ते जसं तुम्ही बोलतात तसं तेही बोलतात. पण तुम्ही एक निस्सिम भक्त आहे, तुम्ही एक साधारण, तुम्ही आता मी जाणीवपूर्वक तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे काय आहे, गाडी बंगला घर वगैरे काय आहे, पण नाही म्हणाला. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा श्रद्धास्थान असून सुद्धा त्यांना मग तिथं श्रद्धा नाहीये, तिथं त्यांच्या गडावर काही त्यांचं प्रेम नाहीये, काही मिळकतीसाठी या सगळ्या गोष्टी चालल्या. त्यांचं प्रेम फक्त पैशासाठी म्हणलं ना तुम्हाला. जे पैशासाठी प्रेम करणारे लोक आहेत हे गडावर यांचं प्रेम नाही. त्यांना जर 25 कोटीचे कामं भेटले असले, त्यात जर 4-2 लाख भेटले असते ते गडासोबत होते. त्यांना नाही भेटले ते गडाच्या बाजूला. तसं आम्ही गडाला 2 रुपये आमच्या पद्धतीने देणार आहेत, घेणाऱ्यासाठी नाहीत. नाही, ह्या लोकांसाठी मग आता तुम्ही बाबांना काही आवाहन करणार आहात का, काही विनंती करणार आहात का? बाकीच्या गावात मला वाटतं जवळजवळ 2-3 वेळा बैठक झाली, मात्र हे सगळे काही वाद मिटायला तयार नाहीत. मी बाबांची इंटरव्ह्यू केला आता, 2 मिनिटं, बाबांची इंटरव्ह्यू केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा आमच्या कुटुंबातला वाद आहे, नाईलाजानं अनावधानानं काही चुकांनी हा वाद बाहेर आलेला आहे, आम्ही आणखी मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र जर नाहीच मिटला तर तुम्ही काही आव्हान करून तिकडे जाणार आहेत का, की जे पॉलिटिकल लीडर आहेत ते सगळे काढून टाका? मग बाबांनी मोगा ते सांगितलं का त्यांच्या मुलाखतीमध्ये, प्रत्येक गावातले आम्ही 2-2 मुलं घेऊ आणि ते मुलं जे ठरतील समजा ते ट्रस्टी पक्ष ह्यांना मान देऊ. तसंच बाबाला सांगणार तर आम्ही हे जर ट्रस्टी असे वागत असतील तर हे लोक नको आहेत. जे की टाळकरी वाळकरी असतील ह्या लोकांना तुम्ही प्रत्येक गावातल्या 2-2ला घ्या आणि ते जे म्हणतील ते विकास करा. आणि शेवटचा प्रश्न आहे, मला असं म्हणायचं आहे की इतर सगळे म्हणजे मला वाटतं बीड जिल्ह्यात अनेक गड आहेत,
त्याचे काही असे वाद पाहायला मिळाले नाहीत. इतरांचा आदेश घेतला पाहिजे आपण की ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालणं, कुटुंबासारखं गड आहे, ट्रस्ट आहे, वाद घालणं कितपत योग्य आहे? वाद घालणं हे एकदम म्हणजे अयोग्य आहे, योग्यच नाही. पण वाद घालणारे लोक बी नाहीत ना, म्हणजे भक्तगण नाहीत. हे काही ज्याची श्रद्धा आहे का हे लोक नाहीत. बाकीचे तुम्ही आज किती बी हजार लोकांना विचारा, सगळ्या लोकांचं काम म्हणणं आहे अहो तुम्ही एक घरदार सोडून एक दिवस बाहेर राहू शकत नाही. त्यांनी सगळं स्वतःचं संपून तिथं आयुष्य काढे. मग त्यांच्यावर बोलणे इतकी आपली लायकी आहे का, आपली अवकात आहे का? आपण काय पैसा कमिणारे माणसं आहे. तुम्ही सांसारिक माणसांनी निस्पुरी आधी बोलण्याचे अधिकारच नाही, आणि ते आम्ही बी बोलू नये आणि समोरच्यानी बोलू नये. जे बाबांनी निर्णय घेते त्यांचा उत्तराधिकाराचा तो पूर्णच त्यांचा अधिकार आहे, तो तुमचा आमचा नाही. ते आपण स्वीकारायचं काम आहे बघताच. काय सांगाल गडावर जो वाद सुरू आहे, पुढे या. गडावर जो वाद सुरू आहे या संदर्भामध्ये अनेक वातावरण खराब झालेलं आहे. म्हणजे पॉलिटिकल लीडर असतील, धार्मिक लोक असतील, जसं ह्यांनी आता उल्लेख केला की पॉलिटिकल लीडर नसायला पाहिजे तिथं. तुमचं म्हणणं आहे का असं की, आणि तुम्ही कोणासोबत आहात? आम्ही एकनिष्ठपणे सर्वसामान्य लोक हे गडाला मानणारे भक्तगण आहोत. बाबाजी ठरवतील ती पूर्व दिशा राहील. नाही, फार पूर्वीपासून गडाची ही जे काही पारंपरिक जे काही पावित्र्य आहे हे आता कुठेतरी भंग होताना आपल्याला पाहायला मिळतं पॉलिटिकल लीडरच्या या सगळ्यामध्ये घुसखोरीमुळे, किंवा मग अनेक काही कारणं आहेत त्याला. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कधी बाबांकडे जाणार आहेत का? म्हणजे समजा हे वाद जर नाही मिटले तर आता काही 2-4 लोक आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर सगळे लोक एकत्र येऊन पुढं बाबाकडे जाणार आहात का की हे सगळे वाद थांबले पाहिजे? आम्ही निश्चितच बाबाचं या संदर्भात मार्गदर्शन घेऊ व बाबा सांगतील ती पूर्व दिशा या संदर्भात होईल. जो उत्तराधिकारी निवडण्यावरून सुद्धा वाद आहे की बाबा नातेवाईकामधून निवडला गेला आहे, किंवा मग बाबांच्या म्हणण्यावर आता ते उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार तो त्यांनाच आहे, मात्र लोक काही नाराज आहेत त्या निवडीवरून. तुम्हाला काय वाटतं? ही उत्तराधिकारी निवडण्या याच्याबद्दल नाराजी नाही आहे. ही परंपरा गुरु शिष्याची परंपरा आलेली आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचे नातेबंध नाहीत. संभाजी महाराज गुरुवर्य यांनी पण स्वतःचं आयुष्य त्यागून ते हे केलेलं आहे ना तिथं गडावर बसण्यासाठी. संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाला तरी करायला हवं होतं, ते त्यांचे नातेवाईक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे कोणी लोक नातेगोत्याचा इथं संबंधच येत नाही, कारण की बाबांनी संभाजी महाराजांनी पूर्णपणे आयुष्य हे त्यागलेलं आहे. हा त्याग कुणी पण करू शकत नाही ना. जी. तर इथल्या पंचक्रोशील लोकांचं असं म्हणणं आहे, आणि खरं तर गडाचं पावित्र्य आहे ते टिकून राहणं गरजेचं आहे, मात्र अलीकडच्या काळामध्ये ते राहत असताना दिसत नाही आहे. नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. हे कुटुंबाचा वाद आहे, तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी कुटुंबाचा वाद आहे, मात्र काही कारणास्तव तो बाहेर आलेला आहे. आता आम्ही बसून मिटवू 2-3 वेळा झालेला आहे, मात्र ते काही मिटताना दिसत नाही आहे. इकडून त्यांनी पत्रकार परिषद घेतली की तिकडून त्यांचे जे काही विरोधक आहेत ते पत्रकार परिषद घेतात. वाद मिटताना दिसत नाही आहे. मात्र पंचक्रोशीतले लोक काही यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 2-4 गावं त्यांच्या बाजूने आहेत, आणि 2-4 गावातले 2-4 लोक त्यांच्या बाजूने आहेत. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर एक धार्मिक स्थळ आहे. धार्मिक स्थळ म्हणजे ते काही पॉलिटिकली स्थान नाही आहे. कुठल्या एखाद्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा मग पंचायत समिती तिथं ठरवून एखादा माणूस असणं गरजेचं आहे. तो गेला तर मी यायला पाहिजे, मी गेला तर तो यायला पाहिजे, असं काही राजकारण तिथं नाही आहे. धार्मिक स्थळ आहे. तिथं मात्र गुण्यागोविंदानं आणि एका आदरस्थानी असल्यामुळे तिथं एक श्रद्धास्थान म्हणून, धार्मिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात दिसत नाही आहेत. पॉलिटिकली लीडर्स त्यामुळे घुसल्यामुळे काही मिळकतीच्या प्रयत्नातून किंवा मग आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, श्रद्धा, प्रेम आणि आदर्श याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळवायचं आहे, मग आर्थिक लाभ असेल, या सगळ्या गोष्टीमधून हे सगळ्या गोष्टी होत आहेत का हे आता पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.